महायुतीच्या रॅलीतील मारामारीवरून जुंपलीये संजय राऊत आणि संजय शिरसाटांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगतायत। रॅलीत गुंड टोळ्या सहभागी झाल्या होत्या। ठाणे डोंबिवलीतील अनेक टोळ्या मिळून पक्ष निर्माण झालाय असं राऊत म्हणतात। गुंडांना तुरुंगातून सोडून त्यांचा वापर राजकारणाकरता केला जातोय असा आरोपही राऊत यांनी केलेला आहे। 2 महिन्यापूर्वी मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि गुंड टोळ्या आणि त्यांचे म्होरके यांचे कसे घनिष्ठ संबंध आहेत आणि वाढत चालले आहेत याचे फोटो मी किमान 10 ते 12 फोटो गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांचे मुख्यमंत्र्याबरोबर मी प्रसिद्ध केले। ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव कल्याण डोंबिवली आणि ठाण्यामध्ये आपल्या राजकीय फायद्यासाठी अनेक गंभीर गुन्ह्यातले गुंड आपल्या पक्षात घेऊन कसा दहशतवाद निर्माण करतात हे सुद्धा मी समोर आणलं होतं। नावं घेऊन त्याच्यामुळे निवडणूक उमेदवारी भरण्याच्या त्यांच्या रॅलीमध्ये गुंड टोळ्या सहभागी झाल्या आणि त्या गुंड टोळ्यांचा आपापसात गँगवॉर झालं। शिवसेना प्रमुख असे म्हणायचे, मला शंड नको गुंड हवेत। म्हणजे एखाद्या घरामध्ये जर 6 जर असले आणि ते टाळ्या वाजवणार असले तर ते काही कामाचे नाही। म्हणजे सर्व गाव मामाचं एक नाही कामाचं, अशा पद्धतीने मला हिजड्याची फौज बनवायची नाही तर मला गुंडाची फौज हवी। आणि म्हणून आमच्या शिवसैनिकामध्ये मनगटामध्ये जोर आहे। तुमच्यासारखं टाळ्या वाजवण्याचं काम ते करत नाहीत, हे तुम्हाला सगळ्या घटनांतून दिसून येईल। म्हणून तुम्ही त्यांना गुंड म्हणत असाल तर त्याचा आम्हाला गर्व आहे, परंतु तुम्ही फक्त टाळ्या वाजवण्याचं काम चांगल्या पद्धतीने करतायत याचा जर तुम्हाला गर्व असेल तर तो तुम्हाला लखलाभ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।